तर आता आपल्याला याच्यात शेंगदाणे टाकायचे आहे. शेंगदाण्यानंतर आपण ह्याच्यात काजू टाकणार आहोत. आता आपल्याला ह्याच्यात मुगाची ते काय कुठली डाळ आहे ती टाकून घ्यायची आहे. ती आता आपण टाकलेली आहे. थोडी अजून टाकून घेऊया. आता आपण मिक्स करून घेऊया. आता याला मस्तपैकी मिक्स केलेला आहे. खूप भारी वास येत आहे. आता आपल्याला याच्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे. नंतर आपल्याला लाल मिरची टाकायची आहे. नंतर आपल्याला याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे. आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया मस्तपैकी. आता आपल्याला ह्याच्यात फुल 1 चम्मच हळद टाकायची आहे. आता ह्याला मिक्स करायचं आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये आपला जो भात होता तो टाकायचा आहे आणि ह्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला हे जे लिंबूचं पाणी आहे या भातामध्ये टाकायचं आहे. आता आपला खरा लेमन राईस तयार होईल आणि ह्याला आता मिक्स करून घ्यायचं. आणि आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं. ह्याच्यामध्ये मी आता 1 चम्मच मीठ टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या प्रमाणाने टाकून घ्यावे. तर आता मी याला मिक्स करत आहे छानपैकी. मी आता याला मिक्स करत आहे. आता आपण ह्याच्यात थोडा अजून वरून हे टाकायचं आहे कढीपत्ता आणि मिक्स करून घ्या. ह्याचा ओरिजिनल कलर तुम्हाला दिसत नाहीये, खूप पिवळा झालेला आहे. आता मी ह्याला कुकरमध्ये शिट्ट्या लावून घेणार आहे. मग आपला मस्त मसाले भात तयार होऊन जाईल. आणि उघडून बघितल्यावर तुमचा आता हा लेमन राईस तयार. ह्याच्यात आपण पाणी टाकायचं आहे व मीठ टाकायचं आहे. याला आपण आता वरून लिंबू पिळून घेऊया. आता आपण कुकरला शिट्टी लावून घेऊया.